नामस्मरण करत नाहीत आणि का करत नाहीत त्याच्या पाठीमागचं फार मोठं कारण आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता फक्त महिला मंडळा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? संसार पाठीमागं लागला? तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? मला ऐकू येत नाही. बैरी मी जरा जोरात बोला. उभा राहू नये, जोरात बोला. तुम्ही खरं बोलता, फक्त जोरात बोला. तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? बघा ते ताईने उत्तर दिलं. ताई तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागल्या, मग मला सांगा संसार सुखाचा आहे? नाही. संसार कसा आहे सांगू? संतांनी वर्णन केलंय. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी सांगितलं संसार सुखाचा आहे. बरोबर? काही बोललं तरी असंच करतो. संतांनी सांगितलं संसार दुःखाचा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महिला मंडळ सांगू संसार कसा आहे? माझ्या संत बहिणाबाई वर्णन करतात या संसाराचं. बहिणाबाई सांगतायत, अरे संसार संसार जसं तवा चुल्ह्यावर, आधी हाताला टाके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घार, बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार वाचल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई सांगतात की बशी निवांत बसलेली, बर का बशांनो, बशी निवांत बसलेली, फुटली की संपली. बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची पार फजिती आहे महिला मंडळ. कपाचं काम तुटलं तरी कपाला सुट्टी देत नाही आपण. महिला मंडळ मला सांगा, कपाचा काम तुटल्याच्या नंतर कपात काय भरतो? हिरव्या मिरच्याचा. संसार सुखाचाच नाही महिला मंडळ. तुम्ही नामस्मरण करत नाही याच्या पाठीमागचं कारण तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागले. वेळ संपलाय ना? संपलाय ना? संपलाय. 11 वाजले की चालू द्यायचं का? पैसे वाढतील.
चालू होतं आपलं मला कीर्तन कपाचं कान बाबांनी सांगितलं कपाचं कान बरोबर आहे. इथपर्यंत आणते मी. आपण कपाला सुट्टी देत नाही. संसार सुखाचा नाही. मला सांगा इथं ज्यांची लग्न झालीत ना त्यांनी मला हात वरती करून सांगायचं ताई माझ्या इतका सुखी या संसारात कुणीच नाही. मला फक्त हात वरती करून सांगा ताई माझ्या इतका संसार या संसारामध्ये सुखी कुणीच नाही. आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याला कोण सुखी संसारात. संसार सुखाचा नाहीच कारण संतांनी सांगितलं संसारामध्ये सुख नाही. संसार दादा सुखाचा नाही तरी सुद्धा माणूस संसारामध्ये सुख शोधायला जातो. कारण एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. एक लाकूड तोड्या होता. जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेला. मोळ्या विकत होता. लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये गेल्याच्या नंतर लाकडं तोडली आणि घरी येत असताना त्याच्या पाठीमागे एक वाघ लागला. पळत असताना वाघ त्याच्या पाठीमागे लागला. तो पुढे पळतोय वाघ त्याच्या पाठीमागे पळतोय. पळत असताना त्याला एक वडाचं झाड दिसलं आणि त्या वडाच्या खाली एक त्याला विहीर दिसली. त्याला वाटलं पळत जावं आणि विहिरीत उडी मारावी. पळत गेला विहिरीच्या काठाला. खाली उडी मारणार. खाली विहिरीत होता नागोबा. याला वाटलं तर विहिरीत तर उडी मारण्यात काही अर्थ नाहीये. मग यानं काय केलं वडाची पारंबी होती. याला वाटलं त्या पारंबीला धरावं आणि वडावरती चढावं. यानं पारंबीला धरलं पण वरती पाहिलं वरती होतं आग्यामोळ. आग्यामोळ होतं. मागे पाहवतं वाघोबा खाली पाहवतं नागोबा आणि वरती पाहवतं आगोबा. त्या उड्यामध्ये काय झालं त्याच्या जिभीवर या आग्या मावळाचा एक मधाचा थेंब त्याच्या जिभीवर पडला. तो म्हणतो वा काय गोड आहे. माणूस संसारामध्ये दुःख असलं तरी सुख शोधायला जातो पण सुख मात्र माणसाला भेटत नाही कारण संसारच दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चहुकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवनाने शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. सांगतात संसार सुखाचा नाही. मग तुम्ही नामस्मरण करत नाही. तुम्ही लोक संसाराच्या पाठीमागे लागले. आता मी एक गोष्ट रोज कीर्तनात सांगते. सध्या जगामध्ये दोनच जाती एक स्त्री जात एक पुरुष जात. माझ्यामध्ये तर दोनच आहेत. तिसरी जात जगामध्ये नाही. पण या दोनही जाती चुकीच्या मार्गाला लागलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल तुम्ही फारच चुकीचं बोलल्या. आम्ही चुकीच्या मार्गाला लागलो असं तुम्ही कसं म्हणू शकता. पण सांगू पुरुष मंडळ तुमच्या जीवनात दोन कागद आहेत आणि महिला मंडळ तुमच्या जीवनात दोन धातू आहेत. पुरुष मंडळ तुमच्या जीवनातले दोन कागद आहेत. पहिला म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे 7-12 म्हणजे प्रॉपर्टी. तिसरा कागदच तुमच्या जीवनात नाही. आणि महिला मंडळ तुमच्या जीवनात दोन धातू आहेत. एक लोखंड आणि दुसरं तांब. हा चुकलं माझं. एक सोनं आणि दुसरं चांदी. तिसरा धातू तुमच्या जीवनात नाही. मग पुरुष मंडळ माझं तुम्हाला सांगणे हे तुम्हाला सांगणे एवढी पात्रतेची मी नाही. तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. पण जे काही तुम्हाला सांगणार आहे त्याचा जर तुम्ही सारासार विचार केला तर नक्की तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पैसा आवडतो. पैसा कमवू नका या मताची मी मुळीच नाही. कारण कलियुगात माणूस पैशाशिवाय जगू शकत नाही. कलियुगात माणसाला पैशाशिवाय किंमत नाही. मग जीवन जगत असताना माणसानं पैसा कमवावा पण पाहिजे तेवढाच माणसानं पैसा कमवला पाहिजे. पुरुष मंडळ माझं तर म्हणणं आहे तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 40च्या अगोदर 100 कोटी तरी कमवले पाहिजे. तुम्ही कमवा नका कमवू याच्याशी मला घेणं देणं नाही. कीर्तनापुरता फक्त हा म्हणा 100 कोटी कमवा आणि मरत्यावेळी मुलाला सांगायचं सेवक बाळ मी मिल्याच्या नंतर याच्यातले 99 कोटी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील. फक्त मी मिल्याच्या नंतर एक काम कर. आपल्याकडे सरंड असतात ना. सरंड असतात आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात. तुमच्याकडे आपल्याकडे जे सरंड असतात ना त्याच्यावर काहीतरी तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते. त्या मुलाला सांगायचं हे बघ बाळ मी मिल्याच्या नंतर त्या सरलावर थेंबभर सुद्धा तूप टाकू नको खारीक टाकू नको खोबरं टाकू नको काहीच टाकू नको. मी मिल्याच्या नंतर एकच काम कर
त्या सरणाच्या कडेनं 1-1 लाखाची गड्डी मांड म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. म्हणतील ना पोरं? नाही, मग कशाला कमवायचे 100 कोटी? आणि तुमच्या जीवनात दुसरा कागद आहे 7-12 म्हणजे प्रॉपर्टी. काही काही ठिकाणी चहा प्यायला गेल्यास नंतर लोक आम्हाला म्हणत असतात, ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून येऊ. आम्हाला जमिनी दाखवतात. आमची जमीन पाहून येऊ आणि जमिनीत गेल्याच्या नंतर छाती टोकून सांगतात, ताई या कडुलिंबापासून त्या बाबळीपर्यंत अख्खा 7-12 पठ्ठ्याचा आहे. आणि ती जमीन खाल्ला हसत असते. ती जमीन म्हणते, वेड्या आजा मेला पंजा मेला बाप मसना